तर नमस्कार मंडळी. तर स्वानंदीने चक्क आता आपल्या अंशुमान आणि मल्लिकाचा प्लॅन केला फेल. तर दुसरीकडे मात्र समर राजवाड्यांसमोर आला मल्लिका व अंशुमानचा खरा चेहरा. तर मित्रांनो, आता ह्या दोघांना नेमकी कोणती शिक्षा होती त्याची संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर स्वानंदीने केले चक्क आता मल्लिका आणि अंशुमानचे सगळे प्लॅन फेल. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता ह्या मल्लिका आणि अंशुमानने दोघांनी मिळून देखील सगळ्यात मोठा मास्टर माइंड प्लॅनिंग बनवलेला असतो. ते म्हणजे समर राजवाडींची नकळत सही त्याने स्मिताकडून करून घेतलेली असते. आणि राहिला विषय आता आजीचा, तर आजीला आता चक्क गुंगीचं औषध देऊन चक्क आता आजीचा अंगठा देखील हे लोक घेतात आणि सगळी काही प्रॉपर्टी आता मल्लिकाच्या नावावरती करतात. म्हणजेच मित्रांनो, हा सगळ्यात मोठा यांचा मास्टर प्लॅन आता आपल्या स्वानंदी समोर येणार आहे. पण तो कसा, तर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो, आता फायनली ज्या क्षणाची आपण एवढ्या दिवस वाट पाहत होतो तो म्हणजे समर आणि स्वानंदीचा प्रेमाचा क्षण आता फायनली आलाच आहे. कारण की ते दोघांनी देखील एकमेकांच्या मनामध्ये असलेलं फक्त मैत्रीचंच नातं नाही तर प्रेमाचं नातं देखील कबूल केलेलं आहे. त्या दोघांचं प्रेमाचं नातं पाहून यार खरंच खूप भारी वाटलं. पण त्या दोघांना देखील बिचाऱ्यांना माहीत पण नसेल की त्यांच्या पाठीमागे घरात काय काय कुठाने चालू आहेत. कारण की समर आणि स्वानंदीच्या प्रेमाच्या नादामध्ये इकडे घरात ह्या मल्लिकाने सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावरती केलेली असते. त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट मित्रांनो, आणि या सगळ्या ट्रॅपमध्ये फसणार कोण आहे तर सुष्मिता. कारण की सुष्मिताला बळीचा बकरा अशा प्रकारे मल्लिकाने बनवलेला असतो ना की सुष्मिताने स्वप्नात पण कधी विचार केला नसेल की ह्या मल्लिकाने गोड बोलून बोलून आपल्याकडून काय काय काम करून घेतलेलं आहे ते. आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल की समर आणि स्वानंदीच्या प्रेमामध्ये त्यांनी दुसरं काय बाहेरचं पाहिलेलंच नसतं की नेमकं घरात अशा पण काही गोष्टी घडल्या असतील ते. तर मल्लिका आणि सोबतच अंशुमान मात्र आता त्यांच्या वकिलाला परत ते सगळे काही डॉक्युमेंट्स देताना तुम्ही पुढे पाहाचाल. आणि त्यावेळेस मात्र एक गोष्ट तुम्हाला समजेल की तो वकील म्हणतो की सगळ्या गोष्टी आता ठीक बरोबर झालेल्या आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण आता काही जरी झालं तरी ती मिल सगळी काही तुमच्या नावावरती जर करायची असेल तर अजून एक महत्त्वाची गोष्ट करावी लागेल तुम्हाला. ती म्हणजे जोपर्यंत ती तुमच्या नावावरती होत नाही तोपर्यंत मात्र समर स्वानंदीला याच्यातील काडीची काहीच खबर कळता कामा नये. नाहीतर त्यांनी जर ऑपोजिशनमधून जर काही रिपोर्ट टाकला तर हे सगळं कॅन्सल होऊ शकतं. त्याच्यामुळे घरामध्ये असं वातावरण ठेवा की समर स्वानंदीला काहीच याच्यातील खबर देखील कळली नाही पाहिजे. आणि त्याच प्रकारे आता ही मल्लिका पुढे स्वानंदीसोबत लय गोड गोड बोलते, म्हणजे इतकं गोड की सांगायलाच नको. समोर देखील लय चांगलं वागते. आणि बिचाऱ्या सुष्मिताला काडीची खबर नसते की ह्या मल्लिकाने काय गोंधळ करून ठेवलेला आहे सगळ्यात मोठा. कारण या पाठीमागे मित्रांनो एकच असतं की मल्लिकाला पाहिजे असते ती सगळी प्रॉपर्टी. एकदा ती प्रॉपर्टी हातामध्ये आली की मग स्वानंदीला तिला असं घराच्या बाहेर काढता येणार आहे हे तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर मल्लिकाने हा पकडलेला असतो. पण मल्लिकाला काय माहीत, तिने किती जरी प्रयत्न केले तरी ती स्वानंदीसमोर फेल होणार म्हणजे होणारच आहेत. त्याच्यामुळे ही मल्लिका परत एकदा मित्रांनो आपल्या स्वानंदीसमोर फेल होताना तुम्हाला पाहायला भेटेल. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला समर देखील आता स्वानंदीसाठी काही प्रॉपर्टी खरेदी करतो ते तुम्ही पाहिलंच असेल. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे समरला असं वाटतं की ती सगळी मिल आता आजीच्या नावावरती आहे ना, तर आजी आता स्वतःहून समरला सांगते की माझ्या नावावरती मिल केली ना समर, ती आता काय कर, त्यातली अर्धी प्रॉपर्टी तू अंशुमानच्या नावावरती कर आणि अर्धी प्रॉपर्टी तू तुझ्या नावावरती कर. समर म्हणतो की बरोबर आहे आजी तुझा विषय, कारण की आता काही जरी झालं तरी अंशुमान माझ्या काकांचा मुलगा आहे, त्याच्यामुळे मला त्याच्या नावावरती प्रॉपर्टी केलीच पाहिजे. आणि आता त्याचं पण लग्न झालेलं आहे ते. तर आता समर आणि स्वानंदी दोघेजण देखील विचार करत असतात. आणि समर म्हणत असतो की स्वानंदी मॅडम तुम्हाला काय वाटतंय, अंशुमन आता खरंच सुधारला असेल का, आपण त्याच्या नावावरती प्रॉपर्टी केली तर काय होईल अर्धी. तर त्यावेळेस मात्र स्वानंदी म्हणते की राजवाडे हा विचार डोक्यातून काढून टाका, कारण की अंशुमन अजूनपर्यंत सुधारलेला नाही, त्याच्यामुळे तुम्ही ही चूक करू नका. त्याच्यामुळे समर म्हणतो की बरोबर आहे स्वानंदी मॅडम तुमचं. त्याच्यामुळे जर मी आता अंशुमनच्या नावावरती लगेच प्रॉपर्टी जर केली तर त्याला त्या पैशाचा त्या गोष्टींचा काहीच अर्थ कळणार नाही, कारण की त्याने स्वतःने अजून ते कमवलेलं नाही ना, त्याच्यामुळे त्याला त्या गोष्टींची जाणीवच उरणार नाही. त्याच्यामुळे मी असं काही करत नाही लगेच. पण काकूंच्या नावावरती करायला काय हरकत आहे. तर स्वानंदी म्हणतो की हरकत तर काहीच नाही, तर आपण तुम्ही एकदा तुमच्या वकिलाशी बोलून घ्या. तर दुसरीकडे मात्र आता समर आणि स्वानंदीला खबर नसते तोपर्यंत मात्र ह्या मल्लिकाने आणि अंशुमानने सगळी काही प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स आता वकिलाकडे दिलेले असते कोर्टामध्ये. आणि आता दुसरीकडे मात्र समर ज्यावेळेस मात्र वकिलासोबत बोलायला जातो आणि त्यावेळेस म्हणतो की मला एक काम करायचं आहे, कारण की ती एक मिल आजीच्या नावावरती आपण अख्खी केलेली आहे ना, त्यातील अर्धी प्रॉपर्टी आपल्याला काकूच्या नावावरती करायची आहे. पण ज्यावेळेस मात्र तो वकील म्हणतो की राजवाडे काय बोलताय तुम्ही अर्धी प्रॉपर्टी काय, तुम्ही तर सगळीच प्रॉपर्टी काकूच्या नावावरती केली. तर समर म्हणतो की नाही काहीतरी तुमचा गैरसमज होतोय, असं कसं शक्य आहे, मी अजून काहीच केलं नाही. त्यावेळेस मात्र तो वकील म्हणतो की मला कालच सगळी काही डॉक्युमेंट्स दाखवली गेली दुसऱ्या वकिलाने आणि त्याच्यावरती तुमच्या सह्या होत्या, स्वतःच्या आजीच्या फिंगरप्रिंट देखील होत्या आणि हे सगळं तुम्हीच तर केलं ना. तर त्यावेळेस मात्र समर म्हणतो की नाही जर आजीने स्वतःहून फिंगरप्रिंट दिले असतील तर मला आजी बोलली असते ना, मग असं नाही होऊ शकत, शक्यच नाही आहे. तर त्यावेळेस मात्र एकीकडे आता तोपर्यंत मित्रांनो आपल्या स्वानंदीसमोर सगळा काही खरा चेहरा
मल्लिकाचा आलेला असतो. कारण की मित्रांनो सुष्मिता आता स्वानंदीच्या ट्रॅपमध्ये सापडते आणि ज्यावेळेस मात्र स्वानंदी सुष्मिताला विचारते की सुश तू एवढी घाबरलेली काय आहेस, तू नेमकं असं काही केलंय का आणि तू माझ्यापासून काही लपवतेस का. त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की सुष्मिता घाबरते आणि सुष्मिता काहीच सांगत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुष्मिताने ज्या सह्या करायची प्रॅक्टिस केली होती ती सगळी कागद आता आपल्या स्वानंदीला सापडतो. त्यातला एक कागद स्वानंदीला असंच खाली पडलेला सापडतो. तर स्वानंदी तो कागद उचलते आणि त्याच्यावरती राजवाड्यांच्या सहीची प्रॅक्टिस केलेल्या खूप वेळा सह्या दिसतात. त्यावेळेस मात्र स्वानंदीला डाऊट येतो आणि स्वानंदी म्हणते की राजवाड्यांच्या सह्यांची प्रॅक्टिस कोणी केली असेल. त्यावेळेस मात्र स्वानंदी तोच कागद घेऊन समर राजवाड्यांकडे जाते आणि म्हणते की राजवाडे मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आणि समर म्हणतो की मला पण तुम्हाला काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगायची. त्यावेळेस मात्र आता स्वानंदीला काय सांगायचं असतं हे तुम्हाला तर माहितीच आहे आणि राजवाडेला पण काय सांगायचं असतं हे पण तुम्हाला माहीत आहे. तर त्यावेळेस मात्र स्वानंदी म्हणते की राजवाडे हे बघा कागद, या कागदावरती तुमच्या सहींची प्रॅक्टिस केलेली आहे आणि तुम्ही कशाला तुमच्या सहीची प्रॅक्टिस करतील. त्यावेळेस मात्र समर म्हणतात की हाच तर प्रॉब्लेम झाला आहे ना, कारण की कोर्टामध्ये मी आज गेलो होतो वकिलासोबत बोलायला. त्यावेळेस तो बोलला की सगळी काही प्रॉपर्टी मल्लिका काकूच्या नावावरती झाली, ते पण आजीने आणि मी केली, पण मी तर काही केलंच नाही. त्यावेळेस हाच विषय सगळा काही समर आता आजीला जाऊन सांगतो. तर त्यावेळेस मात्र आजी म्हणते की पिंटे मी हे काही केलंच नाहीये, मी कधी फिंगरप्रिंट दिलीच नाही. आणि ज्या गोष्टीचा समर राजवाडेला आजपर्यंत कधी विश्वास पण बसला नसेल की त्याची स्वतःची काकू ज्याने तिच्यावरती आईसारखा विश्वास ठेवला त्यांनीच सगळ्यात मोठा समरचा विश्वासघात केलेला असतो. आणि अशा प्रकारे आता मित्रांनो सगळ्यात अगोदर तर मल्लिकाचा खरा चेहरा समोर येतो, पण समर म्हणतो की यांना आपण रंगेहात पकडूया. तर दुसरीकडे आता स्वानंदी सुष्मिताला चांगलीच धमकावते आणि म्हणते की हे कागद तू ओळखते का नीट, ह्याच्यावरती सह्या कोणी केल्यात मला सांगशील का जरा. तर त्यावेळेस मात्र आता सुष्मिता म्हणते की तुला काय करायचं ताई, तुला प्रत्येक वेळेस वाटतं का मीच अशा काही चुका करेल. तर त्यावेळेस मात्र स्वानंदी म्हणते की मला माहिती आहे सुष्मिता, तू खूप भोळी आहेस, कारण की तू असं काही करू शकत नाही पण तुझ्याकडून कोणीही करून घेऊ शकतं. त्याच्यामुळे मला कितीतरी वेळा तुझा अंदाज आलता की तू घरी असताना बाबांच्या, रोहनच्या सगळ्यांच्या सह्या तू स्वतःहून करायची, म्हणून म्हटलं की तुला विचारावं. तर फक्त स्वानंदी म्हणते की तुला मी विचारले आणि जर ह्या सगळ्यामध्ये तुझं जर नाव कुठे असेल तर त्याच्यानंतर तुझी काही खैर नाही, मी विसरून जाईल की तू माझी बहीण होती म्हणून. त्यावेळेस मात्र आता पूर्णपणे सुष्मिता घाबरलेली असते. सुष्मिताला समजत नसते की आता नेमकं काय करावं जेणेकरून मात्र माझी ताई माझ्यावरती विश्वास ठेवेल. पण तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदी असा सहजासहजी सुष्मितावरती विश्वास ठेवूच शकणार नाहीये. आणि नंतर जे काही सापडतं ते म्हणजे स्वानंदीला सगळ्यात मोठा ट्विस्ट. कारण की मित्रांनो आता स्वानंदीला पुढे समजतं की हा सगळा ट्रॅप बनवलेला आहे मल्लिका काकूने आणि सोबत मात्र अंशुमानने. त्याच्यामुळे स्वानंदी ठरवते की काही जरी झालं तरी यांना तर मी सोडणार नाही, कारण की ह्यांनी एवढी मोठी फसवणूक केली राजवाडींची, त्याच्यामुळे त्यांच्यासमोर तर ह्यांचे खरे चेहरे आणणारच. तर स्वानंदी आता पुढे मल्लिकाचा आणि अंशुमानचा चेहरा पर्दाफाश करते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे समर राजवाडे ती सगळी काही प्रॉपर्टी मल्लिकाच्या नावावरती होऊ देत नाही. आणि त्याच्यानंतर मात्र ही मल्लिका एवढी प्रचंड चिडते, एवढी भडकते की काही सांगायलाच नको. कारण की ती स्वानंदीकडे डायरेक्ट जाते आणि स्वानंदीला म्हणते की स्वानंदी आजपर्यंत मी तुझ्या सगळ्या गोष्टी अशा सहजासहजी टाळाटाळ केल्या, पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, नाही तुझ्या बहिणीचं आयुष्याची बर्बादी केली तर माझं नाव पण आता नावाची मल्लिका नाही. आणि मल्लिका मित्रांनो सेम तसंच करते की समोर सगळ्या काही गोष्टी मात्र आता सुष्मितानेच केल्यात म्हणून ढकलून देते आणि म्हणते की ह्या सगळ्या सह्यासमोर मी का प्रॅक्टिस करू, एवढे वर्ष झालं मला करायचं असतं तर मी केलं नसतं का, हे सगळं सुष्मिताने केले, आजीचा अंगठा पण सुष्मिताने घेतलाय, तू वाटलंस तर CCTV पण चेक कर. म्हणजेच मित्रांनो सगळ्या गोष्टींमध्ये आता हे सुष्मिताला फसवतात. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब